हो, शेतकऱ्यांच्या बाबतीतही फडणवीस साहेब म्हटले होते, शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा कोरा कोरा. तर आता ते कोरा कधी करणार आहेत ते त्यांनाच माहिती. राणादादा तर पाठपुरावा करतातच प्रत्येक गोष्टीचा. तर हीच वेळ आहे ते जातीचं भांडण लावायचं आणि त्यांची पोळी भाजून घ्यायची, सरकारने स्वतःची पोळी भाजून घ्यायची. हे नाही चालणार. माझं म्हणण्याचा अर्थ एकच आहे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. बलात्कारांबद्दल कायदा कडक करा आणि आपले अजितदादा पवार तर प्रत्येक काम एका खटक्यात मिटवतात. तसं त्यांनी एका खटक्यात हे बलात्काराचं जे प्रकरण आहे यावर कडक कारवाई करून सगळं संविधानाच्या चौकटीत जे काही बसतं तेवढं बसवून खट करून निर्णय घ्यावा आणि बिचाऱ्या आर्याला न्याय मिळवून द्यावा. आणि इथून पुढे असं प्रत्येकच मुलीच्या बाबतीत इथून होईल असं नाही, पण सगळ्या मुलींमधल्या 1000 मुलींमधले एक मुलगी, 10-100 मुलींमधले एक मुलगी सोबत हे होतच राहणार. त्यामुळे हे थांबवा, तात्काळ थांबवा. एकनाथ शिंदे साहेबांना माझी अगदी नम्रतेची कळकळीची विनंती आहे. साहेब तुम्ही फार तळागाळातून आलेले आहात वरी, तुम्ही भावना समजू शकतात. सगळेच फडणवीस साहेब पण आहेत चांगले. तर माझी एवढीच विनंती आहे की आणि मी राणादादांचं नाव सतत यासाठी घेते की मी त्यांच्या जिल्ह्यातली आहे. सो ते प्रतिनिधी म्हणून मी नक्कीच राणादादांकडे आमचे मायबाप म्हणून मी बोलू शकते त्यांना. आता नाही तर कधीच नाही. तर शेतकऱ्यांसाठी एकजूट व्हा आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे आरोपी आहेत बलात्कार करणारे यांना कठोरातली कठोर शिक्षा, म्हणजे फाशीची शिक्षाच, दुसरी नाही, तेही तात्काळ व्हावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा, सगळ्यांनी एकजुटीने राहायचं. ते जातीचं भांडण जरासं दूर ठेवावं सगळ्यांनी, मला असं वाटतं. काही नाही, हे जातीत भांडणं लावून मस्तपैकी स्वतःची पोळी भाजून घेत आहेत असं मला वाटतं. तुमच्या काय इच्छा, म्हणजे तुमचं काय मत आहे मला नाही माहिती. माझं तर मत कसं वाटायला मला. असो, काय करायचं आपल्याला, ते आपले मायबाप आहेत, आपल्याला काही गोष्टी पटत नाही आहेत, आपण त्यांना भांडू शकतो, बोलू शकतो.